कसं तयार करायचं ते सांगणार आहे. हे आहे आपलं ब्लाऊज कटिंग. ब्लाऊज कटिंग आपलं झालेलं आहे. हे आहे कॅनव्हास. ह्या प्रकारे कट करून घ्यायचं आहे. कट करून हे अखंडच घ्यायचं. कट करून ब्लाऊज पीस काढल्यावर. तर हे आपलं शोल्डर माप आहे. हे गळा माप आहे. आपल्याला आता गळा माप लागणार आहे. एक्स्ट्रा 1 इंच इकडं आणि खोल गळा घेऊन इकडे एक एक्स्ट्रा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. थोडंसं पसर घेतलं तरी चालते. खोल किती आहे तुमचं? 9.5. हे आहे 9.5 खोल गळा. हे नेहमी गळ्याचं माप आहे येणार आहे या प्रकारे. जर आपल्याकडं हे आहे डिझाईनचं कॅनव्हास डिझाईन काढण्यासाठी. हे 1 साईड गळा येणार आहे. या प्रकारे. ह्याच्यामधलं कुठलं करायचं आता? हे करायचं. हे डिझाईन. मग ह्याला दोन्हीकडं माप घ्यावं लागेल आपल्याला. जर 1 साईड असेल तर आता हे पानगळा आहे समजा. हे 1 साईड गळा तयार होतो ह्या प्रकारे. असं. तर हे 1 साईड गळा दिसतंय ना? ठीक. जर आपल्याला हे दोन्हीकडे गळा करायचा असेल ह्या प्रकारे येत आहेत हे गळा. तर हे बघा हे डिझाईन आहे. हां इकडं आहे. असं आहे. कट करून हे दाखवते आपल्याला. आता हे जे कॅनव्हास आहे ना एवढंच आपल्याला वेगळं कापड लागणार आहे. कापड आहे तर काढा की मी दाखवते आता. नाही का?
या प्रकारे गळा तयार होत आहे. ह्याला वेगळं एकीकड चमकता भाग असते, आपल्याला वेगळं कापडावर असं ठेवून जोडून इस्त्री करून घ्यायचं. ते कापड आपल्याला ह्या सरळच्या ठिकाणी कापड जोडून हे असं साईडला शिवून घेऊ ना, हे असं ठेवू ना, एक टीप घ्यायचं, मग आतलं 1/2 इंच सोडून कट करून काप घेऊन ते कापड तिकडच्या बाजूला जाते. मग एक लॉक टीप टाकून अजून एक टीप टाकून घ्यायचं.